मंडळी, जनावरांचा किती जरी मोठा कळप असेल तरी त्या कळपातसुद्धा त्यांची पिल्लं आपल्या आईला बरोबर ओळखतात आणि त्यांचंच जाऊन ते दूध प्यायला लागतात. पण ईश्वराने बनवलेल्या या मानवाला आता मात्र विसर पडत चाललेला आहे की कोण आपली आई आहे आणि कोण आपली बहीण आहे. आजची घटना एका अशाच व्यक्तीची आहे जो आपल्या आईसोबतच अनैतिक संबंधामध्ये होता, आपल्या आईसोबतच शारीरिक संबंधामध्ये होता आणि याचे हे शारीरिक संबंध मागील बरेच दिवसापासून सुरू होते आणि हे उघडही होत नव्हते. पण याचे जे अनैतिक संबंध होते याच्या मुलीने एके दिवशी पाहिले आणि त्यानंतर या निर्दयी पित्याने आपल्या 9 वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या केली आणि त्यानंतर यांचं हे अनैतिक संबंध उघड झालं. काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे मंद्रुप आणि या मंद्रुप पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे कुसूर गावापासूनच काही अंतरावर शेतामध्ये एक छोटीशी वस्ती बसलेली होती ज्यामध्ये 5-6 घरं होती. या वस्तीवर एक कुटुंब राहत होतं ज्या कुटुंबामध्ये ओकसिद्ध कोटे हा मुलगा, याचे वडील रेवणसिद्ध कोटे 60 वर्षीय व्यक्ती आणि या रेवणसिद्ध कोटेची पत्नी म्हणजेच ओकसिद्ध कोटेची आई आणि ओकसिद्ध कोटेची पत्नी आणि यांची 4 मुलं, अशा प्रकारचं यांचं हे 7-8 लोकांचं कुटुंब होतं. आणि या कुटुंबामध्ये ओकसिद्ध कोटेची पत्नी आपल्या 3 मुलांना सोबत घेऊन आपल्या माहेरी गेलेली होती. माहेरी गेल्याच्यानंतर ती कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे ती दाखल झालेली होती. 22 मे 2025च्या दिवशी ही जेव्हा घरून गैरहजर होती त्यावेळेस घरी या ओकसिद्ध कोटेची एक 9 वर्षीय मुलगी जिचं नाव शावनी ही आणि ओकसिद्ध कोटे आणि ओकसिद्ध कोटेची आई आणि ओकसिद्ध कोटेचे वडील असे हे 4च लोक घरी होते. 22 तारखेच्या संध्याकाळी ज्यावेळेस या चौघांनी एकत्र मिळून जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर ओकसिद्ध कोटे आपल्या खोलीत झोपलेला होता, त्याची आई दुसऱ्या खोलीत झोपलेली होती आणि बाहेर वरांड्यामध्ये ओकसिद्धचा वडील रेवणसिद्ध कोटे आणि जी शावनी 9 वर्षाची चिमुकली ही आपल्या आजोबासोबत बाहेर वरांड्यात झोपलेली होती. रात्रीला हे सोबत तर झोपलेली होती. पण ज्यावेळेस रेवणसिद्ध कोटे दुसऱ्या दिवशी 23 मेच्या दिवशी सकाळी उठले आणि पाहतात तर जी शावनी होती ही कुठं त्यांना दिसत नव्हती. त्यानंतर त्याने आपल्या मुलालाही विचारलं ओकसिद्धला की शावनी कुठं दिसत नाही, ती कुठे गेली आहे, तिला तुम्ही पाहिलेलं आहेत का. आपल्या पत्नीलाही विचारलं पण पत्नीने सांगितले की तिला पाहिलेलं नाही. पण त्यानंतर बराच काही वेळ निघून गेला तरी शावनी काही परत आले नसल्यामुळं रेवणसिद्ध कोटे यांना चिंता वाटत होती की आपले नात अजून का परत आलेले नाही. त्यानंतर त्यांनी जवळचे जे काही 5-6 घरं होते त्या घरीसुद्धा जाऊन पाहिलं, विचारणा केली पण त्यांना तिथूनही काही उत्तर मिळालं नाही. तिला कोणी पाहिलं नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर जे रेवणसिद्ध कोटे होते हे गाव कुसूर जे आहे या गावापर्यंत जाऊन पोचले. गावामध्ये जाऊन जे काही नातेवाईक होते, जे काही या मुलीच्या मैत्रिणी होत्या त्यांच्याही घरी जाऊन चौकशी केली पण शावनीच्याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हती. त्यानंतर मात्र जे रेवणसिद्ध कोटे होते यांची चिंता मात्र खूपच जास्त प्रमाणात वाढली. त्यांनी लगेच काही आपल्या नातेवाईकांना सोबत घेतलं आणि ते परत शेताकडे आले. शेताकडे आल्याच्यानंतर नातेवाईकही त्यांचे इतर काही शेतांमध्ये त्या मुलीचा शोध घेत होते. जवळपासचे जे काही नदी नाले होते, जे काही विहिरी होत्या या सर्व काही त्यांनी शोधून पाहिल्या पण त्या मुलीचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता. पण एवढे काही नातेवाईक आणि जे आजोबा होते हे त्या मुलीचा शोध घेत होते पण जो ओकसिद्ध कोटे होता हा मात्र निश्चिंतपणे आपल्या घरी बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा चिंता या नातेवाईकांना दिसत नव्हती. त्यानंतर सर्वजण एकत्र झाले आणि त्यानंतर येऊन ओकसिद्धला विचारत होते की तू त्या मुलीचा शोध का घेत नाहीस आणि तुझ्या मुलीची तुला काही चिंता नाही का, अशा प्रकारे ज्यावेळेस ते विचारत होते. पण ओकसिद्ध शांत बसलेला होता आणि त्यानंतर काही नातेवाईकांची दृष्टी जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका गड्ड्यामध्ये गेली. तिथं नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी गड्डे खोदले गेलेले होते आणि त्यामध्येच 22 तारखेच्या आणि 23 तारखेच्या मध्यरात्री पाऊस झालेला होता आणि ह्यामुळंच काही चिखल झालेला होता. पण त्या चिखलामध्ये काही पावलांचे ठसे उमटलेले होते आणि हे पावलांचे ठसे कोणाचे आहेत ते पाहण्यासाठी ते नातेवाईक त्या गड्ड्याकडे जात होता. आणि जेव्हा तो व्यक्ती त्या गड्ड्याकडे जात असताना जो ओकसिद्ध कोटे होता हा या सर्वांनाच म्हणाला की बघा, तुम्ही विनाकारण त्या मुलीचा शोध घेत आहात, ती मुलगी काय आता परत येणार नाही, तुम्ही विनाकारण त्या मुलीची चिंता करत आहात. ज्यावेळेस मुलीचा वडील अशा प्रकारे नातेवाईकांना त्याच्या वडिलांना बोलत होता त्यावेळेस सर्वांनाच आश्चर्य वाटलं की हा आपल्या मुलीबद्दल असा का बोलत आहे. त्यानंतर त्याच्या वडिलांनी रेवणसिद्ध कोटे यांनी ओकसिद्ध कोटेला विचारलं की तुला शावनीबद्दल काय माहीत आहे आणि तू काय लपवत आहेस, तुला जर माहीत आहे तर मग तू सांगत का नाहीस.
त्यानंतर ओक सिद्ध कोट्याने सांगितलं की मी 9 वर्षाची जी माझी मुलगी आहे शावनी, तिचा गळा दाबून तिची हत्या केली आहे आणि जे गड्डा खोदलेला आहे या गड्ड्यामध्येच तिला मी पुरून टाकलं आहे, त्यावरून माती टाकलेली आहे. असं ज्यावेळेस याच्या तोंडून सर्वांनी ऐकलं त्यावेळेस सर्वांनाच आश्चर्य वाटलं, सर्वांना धक्का बसला. विश्वास वाटत नव्हता की एका पित्याने आपल्या मुलीची अशा प्रकारे हत्या केली असेल आणि तिला एका गड्ड्यामध्ये यानं पुरलंसुद्धा असेल. त्यानंतर जे काही नातेवाईक होते यांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की तिला तू का मारलं आणि तिची अशा प्रकारे हत्या का केलीस, पण तो याच्या पुढं काहीही बोलायला तयार नव्हता. त्यानंतर नातेवाईकांनी याची सूचना पोलीस पाटलांना दिली, सरपंचांना दिली आणि या सरपंच पोलीस पाटलांनी लगेच याची सूचना मुद्रुक पोलिसांना दिली. मुद्रुक पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने तो जो गड्डा होता ते उकरायला सुरुवात केली, त्याच्यातली माती चिखल बाहेर काढला आणि जेव्हा सर्व चिखल काढून झाला त्यावेळेस पाहिलं तर त्या चिमुरडीचा मृतदेह होता आणि पोलिसांनी तो मृतदेह वर काढला आणि काही नातेवाईकांच्या काही ग्रामस्थांच्या मदतीने तो मृतदेह ताब्यात घेतला, त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्यानंतर लगेच जो ओक सिद्ध कोटे होता यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी ओक सिद्ध कोटेला पोलीस स्टेशनला नेऊन कसून चौकशी करायला सुरुवात केली की तू तुझ्या मुलीची हत्या का केलेली आहेस, ही हत्या करण्याचं काय कारण आहे. याच्याबद्दल जेव्हा पोलीस ओक सिद्ध कोटेला विचारपूस करत होते त्यानंतर जे ओक सिद्धनं पोलिसांना सांगितलं त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आणि जेव्हा ही घटना घडली आणि मुलीची हत्या झालेली आहे, मुलीचा मृतदेह सापडलेला आहे अशी बातमी जेव्हा ओक सिद्ध कोटेच्या पत्नीला दवाखान्यामध्ये कळाली आणि त्यावेळेस त्या महिलेला भेटण्यासाठी काही मीडियाचेही कर्मचारी तिथे जाऊन पोहोचले. त्यावेळेस त्यांनीही त्या महिलेला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला की तुमच्या नवऱ्याने तुमच्याच मुलीची हत्या का केली असेल. त्यावर त्या महिलेनं जे रिपोर्टरला सांगितलं त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्या महिलेनं सांगितलं की जो तिचा नवरा आहे ओक सिद्ध कोटे त्याच्याच आईसोबत अनैतिक संबंध आहेत, तिच्यासोबत शारीरिक संबंध आहेत आणि या दोघांनाही माझ्या मुलीने नको त्या अवस्थेत पाहिलं असेल, ह्यासाठीच माझ्या मुलीला माझ्या नवऱ्याने संपवलं असेल. असं ज्यावेळेस महिला बोलत होती त्यावेळेस रिपोर्टर त्या महिलेलाच विचारत होते की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर असे खोटे नाटे आरोप करत आहात, कधी एखाद्या मुलाचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असतात का. पण या महिलेनं सांगितलं की हो, मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला बऱ्याच वेळा अशा नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं आणि ह्या कारणामुळंच आमच्या घरामध्ये वादविवादसुद्धा झाले. मी बऱ्याच वेळा माहेरसुद्धा निघून गेलेली होती, पण मला माझ्या मुलांच्या तोंडाकडं पाहून परत यायचं काम पडत होतं. पण माझी सासू मात्र ऐकत नव्हती किंवा माझा नवराही ऐकत नव्हतं. दोघांमध्ये अशाच प्रकारचे शारीरिक संबंध सुरू होते. मला याच्याबद्दल माझ्या आईवडिलांनाही सांगता येत नव्हतं किंवा इतर काही लोकांनाही सांगता येत नव्हतं, कारण जर मी याच्याबद्दल कोणाला सांगावं तर उलट आमच्याच घराची बदनामी झाली असती, माझ्या सासऱ्याची, माझ्या सासूची, माझ्या नवऱ्याची बदनामी झाली असती. ह्या जास्तीमुळं मी हे काही प्रकार इतर लोकांना सांगत नव्हते. पण जे माझ्या मुलीनं आता हे संपूर्ण प्रकार पाहिला तर आता माझी मुलगी जी आहे ही अज्ञान आहे आणि ती कोणाही समोर तोंड उघडू शकेल, ह्यासाठी माझ्या नवऱ्याने तिची हत्या केली असावी असा तिला संशय वाटत होता. आणि इकडं ज्यावेळेस पोलीस ओक सिद्ध कोटेला विचारपूस करत होते त्यानेही पोलिसांना हेच कारण सांगितलं की ज्यावेळेस 22 तारखेच्या रात्रीला हे सर्व काही घरामध्ये आपापल्या झोपलेले होते, आपापल्या खोलीमध्ये झोपलेले होते आणि त्याच वेळेस मध्यरात्री उठून ओक सिद्ध कोटे आपल्या आईच्या खोलीत जाऊन पोहोचलेला होता. तिच्यासोबत तो शारीरिक संबंध स्थापित करत होता. त्याच वेळेस जी ही शावनी होती ही आपल्या आजोबाजवळून मध्यरात्री उठली, झोपेतून जागी झाली आणि ज्यावेळेस ती पाहते तर तिच्यासोबत आजोबा झोपलेले होते, पण तिला तिच्या वडिलांसोबत जाऊन झोपायचं होतं. ह्यासाठीच ती हळूच त्यांच्या बाजूतून उठली आणि आपल्या वडिलांच्या खोलीत जाऊन पोचली. आणि ज्यावेळेस तिनं खोलीत जाऊन पाहिलं तर तिचाच वडील तिच्या आजीसोबत नको त्या अवस्थेत होता. आणि ज्यावेळेस ही मुलगी पाहत होती त्यावेळेस तिच्या वडिलांची ही दृष्टी त्याच्यावर पडली आणि त्यांना आता वाटलं की या मुलीनंसुद्धा आता आपल्याला नको त्या अवस्थेत पाहिलेलं आहे, तर आता ही मुलगी बाहेर इतर काही लोकांसमोर तोंड उघडेल आणि आमचं जे हे अनैतिक संबंध आहेत याचं भांडफोड होईल. माझी पत्नी तर कशीबशी सहन करत होती, ती आम्हाला कित्येक वेळा नको त्या अवस्थेत पाहत होती. आमचे अनैतिक संबंध माझ्या पत्नीला तर माहीत होते, पण तिला एका प्रकारे भीती वाटत होती की आमची घराच्या बाहेर ही बदनामी होईल, ह्यासाठी ती माहेरी किंवा इतर काही लोकांना सांगत नव्हती. पण या मुलीला एवढं काय कळणार आहे, ही मुलगी जर इतर लोकांना सांगेल तर गावात जगणं ही मुश्किल होईल, लोकांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही.
अशा प्रकारे आता याला भीती वाटत होती. त्याच धास्तीने यानं लगेच आपल्या मुलीचा गळा आवळायला सुरुवात केली आणि त्याची आई ही संपूर्ण प्रकार पाहत होती. त्याने त्या मुलीचा गळा आवळला, तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह त्याने जवळच्याच बांधकामासाठी खोदल्या गेलेल्या गड्ढ्यामध्ये नेऊन पुरला आणि त्याच्यावरून माती ढकलली. आणि रात्रातूनच पाऊस पडला आणि या पावसामुळे तिथं चिखल झालेला होता आणि चिखलामध्ये त्याचे पावलाचे ठसे उमटलेले होते. आता जेव्हा नातेवाईकांनी आणि इतर लोकांनी त्याला विचारपूस केली त्यावेळेस हे संपूर्ण प्रकार त्यानं सांगितला होता, पण याचं कारण त्यानं इतर काही नातेवाईकांना सांगितलं नव्हतं. पण जेव्हा पोलिसांनी याला सक्तीने विचारपूस केली त्यावेळेस मात्र या आई आणि मुलाची ही अनैतिक संबंधाची कहाणी पोलिसांच्या समोर आली आणि पोलिसांच्या माध्यमातून इतर काही लोकांच्या समोर आली. या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता, पण ही घटना सत्य होती की एका मुलानेच आपल्या आईच्या अनैतिक संबंधाला लपवण्यासाठी, हे संबंध पुढे टिकून ठेवण्यासाठी आपल्याच निष्पाप असलेल्या, निर्दोष असलेल्या मुलीची अशी गळा दाबून हत्या केली आणि तिला आपल्या जवळ असलेल्या खड्डा खोदलेल्या त्या खड्ड्यामध्ये तिचा मृतदेह पुरला. तर आता पोलिसांनी याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, त्याला तुरुंगात पाठवलेला आहे. ज्यावेळेस मीडिया रिपोर्टर या रोगसिद्धच्या पत्नीला विचारत होते, तिनेही सांगितलं की हे आता पापाचा घडा याचा भरलेला आहे आणि मी तर बरेच दिवसापासून हे काही यांचं जे अनैतिक संबंध होते हे कोणासमोर याची वाच्यता केली नव्हती, पण आता माझ्या मुलीची यानं हत्या केली आणि याच्याच तोंडून आता हे समोर उकल झालेली आहे. याला आता फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारे त्याच्या पत्नीनं रिपोर्टर्सचे आणि पोलिसांना, शासनाला विनंती केलेली आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून, किंवा एखाद्या पवित्र नात्याला कलंकित करणे हा नसून, फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.